श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी हर्षद चौधरी खानदेशी तडका या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करते. आज आपण चटकमटक अशी रेसिपी बघणार आहोत, ती सुद्धा मस्त दह्यातली मिरची. उन्हाळा लागला की आपल्याला काही ना काही बनवायचे वेध लागतच असतात आणि वर्षभराचं साठवण आपण करत असतो. त्यातलाच हा पदार्थ आहे दह्यातली मिरची. ही व्यवस्थितरित्या सुकून तयार झालेली बघा. रेसिपी दाखवत असताना बघा मी काहीशा मिरच्या तळलेल्या होत्या, त्या लगेचच ओमने खायला सुद्धा घेतलेल्या आहे. त्याला खूप आवडतात कारण ह्या तिखट जास्त नसतात आणि फार चटकमटक चवीला असतात, त्यामुळे मुलंही फार चवीने खात असतात. आणि खिचडीबरोबर क्या बात आहे, खिचडीबरोबर फार अप्रतिम लागत असते ही मिरची. दह्यातली मिरची म्हटली म्हणजे सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी आहे. बघा मी ह्या 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि मस्त अशा तिखटशा मिरच्या घेतलेल्या आहे. या मी एकाच बाईकडनं नेहमी या मिरच्या घेत असते, म्हणून मला माहिती की त्या मिरच्या तिखट असतात. तसं आपण व्यवस्थित मिरच्या ह्या तिखट घेणार आहोत, कारण थोडी तिखट असली मिरची तर दह्यातली मिरची ही चवीला फार उत्कृष्ट लागते. बघा या प्रकारे 2 किलो मिरच्याचे सर्व नाके मी काढून घेतले आणि या प्रकारे मी 2-2 काप करून घेतलेले आहे प्रत्येक मिरचीचे. जास्त मोठी मिरची असल्यास आपण त्याचे 4 काप करून घेणार आहोत. ह्या दह्यातली मिरची करण्याचं पेक्षा आपण ताकातली सुद्धा करू शकतो, पण ताक हे फार पाणी असतं आणि त्यामुळे त्यातल्या बिया असतात ते ताकामध्ये लवकर मिक्स होतात आणि त्या मिरचीमधल्या बिया पूर्ण ह्या खाली पडत असतात. म्हणून आपण ह्या मिरच्या करण्यासाठी दह्याचाच वापर करायचा आणि दही टाकल्यामुळे दही त्याला लवकर चिटकतं आणि आपण जो यात मीठ किंवा आपण काही धनेपूड असं टाकणार आहोत ते सुद्धा याला व्यवस्थित लागत असतं. म्हणून आपण मिरची करण्यासाठी दहीच वापरायला हवं. बघा या प्रकारे मस्त असे मी सर्व मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत. या प्रकारे मिरच्याचे काप करून झाल्यानंतर आपण या एका टपामध्ये टाकून घेणार आहोत. बघा या प्रकारे सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत. काही मोठ्या टाकल्या, काही बारीक केलेल्या आहेत. मी यापेक्षा बारीक केला तरी काही हरकत नाही तुम्ही. बघा पण ही साईज व्यवस्थित आहे, कारण मिरची खाताना वाटायलाही की आपण मिरची खातोय, म्हणून आपण थोडी लांबच ठेवायची आणि तळण्यासाठी पण ही व्यवस्थित तळली जाते. बघा या प्रकारे मी मस्त अशा मिरच्या एका टपामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यात दही घालणार आहोत. दही पण छान असं घट्ट आणि थोडं आंबट असायला हवं, किंवा आंबट नसेल तर आपण 1 दिवस ते राहू द्यायचं. हे बघा मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. मस्त असं घट्ट असं दही आहे आणि आपण चवीनुसार त्यात मीठ घालणार आहोत. मीठ सुद्धा आपण थोडं जास्त प्रमाणात घालायचं नाही. मीठ थोडं कमी झालं तर चालेल, पण जास्त झालं तर ती खारट वाटत असते मिरची, म्हणून आपण थोडं हात आवरूनच मीठ घालायचं. बघा या प्रकारे आता आपण यात दही टाकून घेणार आहोत. दही पण मस्त घट्ट दही आहे, छान. तुम्ही घरी सुद्धा विरजण घालून दही बनवू शकता. बघा मी हळद घेतली, थोडी हळद टाकायची आपण अर्धा चमच्याच्या आसपास, आणि मी 1 चमचा भरून धनापूड घातलेली आहे. धनापूडमुळे अजून चव येत असते मिरचीला, म्हणून धनापूड घालायची आपण थोडी. त्यानंतर मीठ चवीनुसार. आता मी अंदाजे मीठ घातलेलं आहे, पण साधारणतः तुम्ही 3 टेबलस्पून मीठ हे यात घालायचं. यात 3 टेबलस्पून मीठ हे व्यवस्थित होईल. या प्रकारे मस्त असं टाकून झाल्यानंतर आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दही हे पूर्ण मिरच्यांना लागणे गरजेचे असते, म्हणून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि जास्त प्रमाणात देखील आपण याला हलवत बसायचं नाही. एकदा आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला हात लावायचा नाही, त्यामुळे मिरचीतल्या बी या खाली पडत नाही आणि मिरचीची चव ही तशी राहत असते. म्हणून आपण जास्त हिला हलवायचं नाही. फक्त व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण 2 ते 3 तासानंतर वर खाली एकदा करून घेणार आहोत. बघा या प्रकारे मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण हे एका कपड्याने किंवा एखाद्या रुमालाने झाकून ठेवणार आहोत, कारण दही असल्यामुळे मच्छर बसण्याची शक्यता असते, म्हणून हे झाकूनच आपण ठेवायचं. आणि कडकडीत उन्हात तापवण्याचं कारण असं आहे की कारण दही असल्यामुळे मच्छर बसतात, गच्चीवर धूळ बसत असते, म्हणून आपण हे उन्हामध्ये वाळत टाकत असतो. बघा या प्रकारे मी हे 2 दिवसांकरता मुरण्याकरता ठेवणार आहे. आता दही असल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी सुटत नाही. चांगलं दही घेणार आहोत आपण.
या प्रकारे मस्त असं मी एका रुमालाने झाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 तासानंतर मी हे वरखाली करून घेतलेलं आहे। आता हे दुसऱ्या दिवशी बघा छान अशा मिरच्या मोरून तयार झालेल्या आहे। मी छोट्या गमलीमध्ये काढून घेतल्या सकाळी। हे बघा या प्रकारे काहीशा तुम्हाला दिसतील दुसऱ्या दिवशी। म्हणजे दही छान त्यात मिक्स झालेलं आहे आणि बघा पाणीही सुटलेलं नाहीये। बघा छान असं घट्ट दही आणि घरगुती दही असल्यामुळे छान मिरच्या माझ्या तयार झालेल्या। एकदा पूर्ण अशा आपण वर खाली करून घेतल्यामुळे त्यात दही खाली जे गेलेलं असं दही ते पुन्हा एकदा मिरचीला लागत असतं, म्हणून आपण छान असं वर खाली करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं। या प्रकारे 2 दिवस झाल्यानंतर आपण यांना उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। वाळवण्यासाठी आपल्याला प्लास्टिक पेपर लागणार आहे। एखाद्या सुती कपड्यावर टाकायची आवश्यकता नाही। आपण या मिरच्या प्लास्टिक पेपरवरतीच वाळत घालायच्या, जेणेकरून त्यात जे दही असतं ते पुन्हा एकदा आपण मिरच्यांना मिक्स करू शकतो पेपरवरती। आणि सुती कपड्यावर घेतल्यामुळे ते ऑब्वियसली ते ओलं होईल आणि पूर्ण दहीचं पाणी हे खाली निचरेल, म्हणून आपण हे प्लास्टिक पेपरवरच मिरच्या घालायच्या। बघा या प्रकारे मस्त मी अशा प्रकारे मिरच्या घातलेल्या आहे आणि 3 ते 4 तासानंतर पुन्हा एकदा आपण ह्याच्या हलवून घेणार आहोत आणि पूर्ण 2 दिवस मी कळकळूत उन्हामध्ये या सुकवून घेतल्या आहे। सुकल्यानंतर बघा या प्रकारे काहीशा दिसत असतात मिरच्या। मस्त अशा ताकातल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर भेटूया अशाच एका उन्हाळी रेसिपी सोबत। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद। तुमचं प्रेम असंच राहू द्या।